नमस्कार, मी ऐश्वर्या वार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा. अजित पवारांनी केली दिल्लीत घोषणा. दादा, आता कसं वाटतं? गोड वाटतं? बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं. एअर इंडियाच्या महिला पायलटची मुंबईत आत्महत्या. नॉनव्हेज खाल्ल्यामुळे बॉयफ्रेंडने केला छळ, त्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. राज्यात आता थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे. फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान. सेन्सेक्स 1190 अंकांनी कोसळला. निफ्टीतही 360 अंकांची घसरण पाहायला मिळाली. ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतात. सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतात. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांची आणि शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आणि ही भूमिका स्पष्ट करत असताना महाराष्ट्रातल्या मतदारांना महायुतीला जे त्यांनी मॅन्डेट दिले त्याबद्दल त्यांनी आभार देखील मानले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मतदारांचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा आदर करून त्यांनी महायुतीचे जे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि अमित शहा साहेब आहेत, तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, अशा पद्धतीची भूमिका, संवेदनशील भूमिका काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडली. मला थोडं आपल्याला 5 वर्ष मागं न्यायचं की मागच्या 5 वर्षापूर्वी देखील महायुतीलाच अतिशय चांगलं भरघोस असं बहुमत मिळालेलं होतं. आम्ही सगळे त्या शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि त्या शिवसेनेमध्ये काम करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबच भाजपाबरोबर युती होऊन मुख्यमंत्री होतील अशी आमची सगळ्यांची धारणा होती 5 वर्षापूर्वी. परंतु सत्तेसाठी 34 दिवस आम्ही सगळे आमदार ते अनेक ठिकाणी फिरलो. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाच्या जागी पूर्वीच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री होत असताना भाजप आणि शिवसेना जी नॅचरल अलायन्स होती, जी वंदनीय बाळासाहेबांपासून सुरू होती,
जी वंदनीय बाळासाहेबांनी कधीही तुटायला दिली नाही, ती युती तुटली आणि धनुष्यबाण आमचा काँग्रेसच्या खांद्याला जाऊन बसला. त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यावर मला आता काही बोलायचं नाही. त्याच्यानंतर उठाव झाला. एकनाथ शिंदे साहेब त्याच्यामध्ये आमचे पुन्हा एकदा नेते झाले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतली आणि मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा कॉमन मॅन म्हणून त्यांनी कसं काम केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, जनतेला देखील जास्त माहिती आहे. परंतु कायमस्वरूपी काही जे टीका टिप्पणी करतात त्यांना मला या पत्रकार परिषदेतून सांगायचं आहे की संवेदनशील, भावनाप्रधान आणि वंदनीय बाळासाहेबांचा वारसा पुढे नेणारा सच्चा आणि कडवट शिवसैनिक काय असतो हे काल एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला दाखवून दिलेलं आहे. स्वतःच्या सत्तेसाठी, स्वतःच्या पदासाठी जनतेनं दिलेल्या मताचा अनादर करून एखादी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधातली भूमिका ही जशी उभाठाच्या पक्षप्रमुखांनी घेतली तशी न घेता वंदनीय बाळासाहेबांची महायुती ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे आणि जनतेनं दिलेला जो जनाधार आहे, मताचा आधार आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे काल पाऊल उचललं, माझ्यासारख्याला अभिमान आणि गर्व आहे की मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करतो, त्यांचा एक सहकारी म्हणून काम करतो. म्हणून आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की आमच्या राजकीय जीवनातले निर्णय घेण्याचे अधिकार देखील अशा आम्ही संवेदनशील माणसाला दिलेले आहे की जो सर्वसामान्य माणसांचा, मतदारांचा, जनतेचा विचार करतो. आणि म्हणून आज मी माझ्या ट्विटमध्ये देखील सांगितले की आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे की आम्ही अशा एका सर्वसामान्य नेत्याबरोबर काम करतो, कॉमन मॅन बरोबर काम करतो, जो फक्त आमच्या सुखदुःखामध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाच्या सुखदुःखामध्ये सामील झालेला असतो, सामील झालेला होता. आणि अशा व्यक्तीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हे जनतेचं म्हणणं असताना देखील माननीय नरेंद्र मोदी आणि अमित शहा साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असं सांगणारं नेतृत्व हे मला असं वाटतं क्वचितच राजकारणामध्ये असतं, दुर्मिळ असतं आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय. आणि त्यांनी उल्लेख देखील हा केला, कारण केलेल्या पाठिंब्याचा किंवा दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख सहसा राजकारणामध्ये होत नाही, हे तुम्ही 2019ला बघितलेला. परंतु कालच्या पत्रकार परिषदेमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की नाराज होऊन रडायचं नसतं, लढायचं असतं. मी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर जोपर्यंत राजकीय जीवनामध्ये काम करतोय तोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणार आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, त्याबद्दल देखील मला आमच्या सगळ्या आमदारांच्या वतीनं, शिवसैनिकांच्या वतीनं त्यांना धन्यवाद द्यायचे की दिलेल्या पाठिंब्याला समर्थन करणं किंवा दिलेल्या पाठिंब्याची जाण ठेवून ते कोट्यावधी जनतेसमोर मांडणं हा देखील काल एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव अख्ख्या देशानं बघितला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी आणि भाजपाच्या सगळेच नेत्यांनी म्हणजे देवेंद्रजी असतील, सगळे असतील, यांनी मला समर्थन केलेलं होतं. आणि अशा वेळी कुठेही आडकाठी न करता त्यांना निर्णय घ्यायला मुभा देणं, मोकळीक देणं हा राजकारणातला एक सुसंस्कृतपणा आहे आणि तो पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवला आणि त्याचं ॲप्रिशिएशन अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर देशानं केलं. मला भाजपाच्या नेत्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी तात्काळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळं 2.5 वर्षामध्ये काय काय घडलं याचा उहापोह केला. स्वतः देवेंद्रजींनी देखील या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं. आणि हे देखील सगळ्यांना आता मान्य झालेलं आहे की जे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब जे निर्णय घेतील ते मान्य राहतील शिवसेनेला, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळं विरोधकांना जे काही पाहिजे होतं त्या विरोधकांची कोलीकोई जी काही सुरू होती ती पूर्णतः थांबलेली आहे. आणि म्हणून काल जे मी सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो की ज्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता बनवता येत नाही, एवढं सुद्धा आमदारांचं संख्याबळ महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं नाही. त्यांनी सारखं सारखं आता एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, बदनामी करणं थांबवलं पाहिजे. कारण तुम्ही कितीही जरी बोलला तरी एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलंय. म्हणून तरी आता शांत बसणं गरजेचं आहे आणि स्वतः आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी करावं ही माझी त्यांना विनंती आहे. मी जे परवा रात्री सांगितलं ते पुन्हा एकदा ठामपणानं सांगतो की ज्या दिवशी हे निकाल लागले त्या रात्रीपासूनच
काही महाविकास आघाडीचे आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. हे पुन्हा एकदा ठामपणानं अंडरलाईन मी करून सांगतो, सरकार स्थापन झाल्यानंतर याची प्रचिती महाराष्ट्राच्या जनतेला येईल. आणि म्हणून या पत्रकार परिषदेद्वारे मला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्रानं संवेदनशील, भावनाप्रधान, लोकांमध्ये जाऊन काम करणारा, मुख्यमंत्र्याची केबिन ही माझी नाही तर ती सर्वसामान्यांची आहे हे सांगणारा, वर्षा बंगला हा माझा नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे सांगणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितला. आणि त्या व्यक्तीचं मन केवढं मोठं आहे हे देखील महाराष्ट्रानं बघितलं. आणि म्हणून विरोधकांनी कुठंतरी स्वतःच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं आणि विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही याचं आत्मचिंतन करावं, हा माझा त्यांना सल्ला आहे. काही आमदार मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या सरकार स्थापन होईपर्यंत आपण थांबवल्या पाहिजेत, त्या सिक्रेट ठेवल्या पाहिजेत, गोपनीय ठेवल्या पाहिजेत, तो सस्पेन्स असाच ठेवला पाहिजे. परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये काही आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत, भविष्यामध्ये खासदार देखील राहू शकतात असं माझं मत आहे. आपण म्हणालात की मोदी शहा निर्णय बहुमत असताना देखील मुख्यमंत्रीपद लटकून ठेवलेलं आहे. जनतेचा कौल नाही यासाठी आम्ही राष्ट्रपती राजवट लागू केली असं कोण म्हणाले? संजय राऊत म्हणते. टीका हो, 2019ला महायुतीचं सरकार आल्यानंतर 34 दिवस आम्हाला डांबून ठेवलं होतं. ते कशासाठी ठेवलं होतं ते विसरले काही जनता? मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळी एखाद्यावर टीका करतो, एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, आपला TRP टिकवण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळी हे देखील आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की मागच्या 5 वर्षापूर्वी जे सरकार आलं होतं ते भाजप आणि शिवसेनेचं झालं होतं, बरोबर आहे. मग त्यावेळी का 2 दिवसात 4 दिवसामध्ये सरकार स्थापन झालं नाही? त्या दिवशी त्यावेळेला 34 दिवस का लागले? त्यामुळे त्याचं देखील आत्मचिंतन करावं. आणि मला असं वाटतं की उगाच टीका करण्यापेक्षा आपल्या पदरी जे पडलेलं आहे त्याचं आत्मचिंतन करावं. बाळासाहेबांचं नाव संजय राऊत म्हणतायत पक्षाचे निर्णय मोदी शहाना घ्यायला लावतात, तर त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं देखील म्हणतायत. ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करू नका म्हणून सांगितल्यानंतर देशभक्त बंधू भगिनी हा उल्लेख झाला. त्यामुळे आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार, वारसा हे एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जातात आणि त्याची प्रचिती काल पूर्ण देशाला आली. सर, आज सकाळी विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक झाली दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये अशी माहिती मिळते की त्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठा चेहरा असावा अशा पद्धतीची चर्चा झाल्याची माहिती मिळते. नेमकं मराठा मुख्यमंत्री असल्याचे काय फायदे महाराष्ट्राला? मला असं वाटतं की विनोदजी अमित शहा साहेबांना भेटले हा त्यांचा पक्षाचा किंवा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. शिवसेना म्हणून मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि फक्त ही पत्रकार परिषद मी एवढ्यासाठीच घेतलेली आहे की विरोधक ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते त्याला तिलांजली मिळालेली आहे. आता 3 दिवस सारखा जो उल्लेख करतो की गिरे तो भी टांग ऊपर अशा आविर्भावामध्ये कोणी राहू नये. आपले 20, 16, 10 जे काय ते सांभाळावे. ज्या लोकांनी सरकार स्थापन करण्यासाठी 34 दिवस, दीड महिना लावला आणि काँग्रेससाठी अनेक वेळा दिल्लीमध्ये गेले, त्यांनी दिल्लीच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेना हा पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली चालतो. आम्ही महाराष्ट्रामध्येच निर्णय घेतो. परंतु महायुती असल्यामुळं काही लोक जसा धनुष्यबाण काँग्रेसकडे दिल्लीला नेऊन ठेवलेला त्यांनी होता तो आम्ही आणला. कशासाठी काय एकनाथ शिंदे साहेब दिल्लीमध्ये जात नाही. शेवटी नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहा साहेब हे देखील मंत्री महोदय आहेत आणि या महायुतीचे नेते आहेत. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा करणं हे अयोग्य नाही. परंतु ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली, ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायमस्वरूपी आदर केला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका झाल्यानंतर जे बोलू शकत नाही त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता. सर, फॉर्म्युला ठरलाय का? काही फॉर्म्युला खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय का? फॉर्म्युल्याची मला असं वाटतं की चर्चा नाही, फॉर्म्युल्याची चर्चा मला अजिबात करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे अधिकार आमच्या अपक्ष आमदारांसहित, मित्र पक्षासहित आणि शिवसेनेच्या आमदारांनी
माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हाला मान्य आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं की आम्ही सांगताना आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि त्या नेतृत्वाबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमान आहे. मी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवली गेली तर यश मिळालं मुख्यमंत्रीपद दिलं जात नाही, हा अन्याय वाटतो का तुम्हाला? महायुतीनं ही निवडणूक लढवलेली होती. शेवटी न्याय अन्यायाकडे बघण्यापेक्षा माझ्या नेत्यांनी काय केलंय, माझ्या नेत्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या महायुतीला प्रेझेंट केलंय, कशा पद्धतीनं सत्ता आल्यानंतर ते वागले, याच्यावर देखील आमच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं. आजही आमच्या प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका तुम्ही जे सांगताय तीच आहे. परंतु मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे हे देखील देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा घेतलं. ज्या 20 आमदार असलेल्या शिवसेनेची काँग्रेस झालेली आहे. काँग्रेसच्या आदेशावर जी उभाठा शिवसेना चालते त्यांच्या कुठल्याही नेत्यांनी आमच्या नेत्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. मी जे मगाशी सांगितलं की मी काही खालच्या स्तरावर जाऊन बोलणार नाही, मी हीनपातीवर जाऊन बोलणार नाही, पण माझ्या पक्षाबद्दल माझ्या नेत्याबद्दल मला अभिमान आहे. माझ्या नेत्यानं जे कर्तृत्व करून दाखवलेलं आहे त्यातलं 2% देखील कोणी केलेलं नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करत असताना सन्मानपूर्वकच स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा व्हॉइस हा फार मोठा राहील. तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंचे काही लोक तुमच्या संपर्कात आहेत, किती आमदार संपर्कात आहेत? मी सांगितलं ना, हा सस्पेन्स थोडे दिवस राहू दे. आहे तेवढं नक्की मी जबाबदारीनं सांगतोय आणि मी तिसऱ्यांदा परत रिपीट करतोय. काल मी शब्दप्रयोग केला होता की अधोरेखित करा, आज सांगितलं अंडरलाईन करा. सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे साहेबांच्या जे संपर्कात आहे ते एक एक पुढे येतील. कदाचित खासदार देखील असू शकतात असं माझं मत आहे. मुख्यमंत्रीपदी चर्चेत असल्याचं कळतंय शिवसेनेकडनं, कारण मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे हे त्या महत्वाच्या भूमिकेत न राहता पक्ष संघटनेकडे जास्त महत्व देणार आहे. आपलं नाव मुख्यमंत्रीपदी चर्चेत. टीव्हीवर काय बातम्या येतात किंवा काय न्यूज येतात त्याच्याशी वैयक्तिक माझा काही संबंध नाही. परंतु मी माझं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांना मानतो. एकनाथ शिंदे साहेबांना आमचे देखील राजकीय निर्णय घ्यायचे अधिकार आम्ही दिलेले आहेत. त्याच्यामुळे अशा टीव्हीवरच्या बातमीला भरडून जाणारा उदय सामंत नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आहे, भविष्यात देखील जाणार आहे. माझ्या राजकीय जीवनाचं काय करायचं ह्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब. मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद बघा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काही संघटना वाढवण्यासाठी सूचना केल्या. म्हणजे त्यांनी हे रिअलाइज करून घेतलं की ठीक आहे, आम्ही 20 वर आलो, आता 20 वरनं 22 व्हायचं असेल आणि 20 वरनं 15 व्हायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे हे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद आणि रोज आमच्यावर टीका करणारी पत्रकार परिषद, त्याच्यावर मला टीका करायची नाही. परंतु अंबादास दानवेंनी जे सांगितले त्याचं आत्मचिंतन त्यांच्याच नेत्यांनी करावं ना, माझा हा सल्ला आहे. आणि ज्या पक्षाला एवढी ताकद मिळालेली आहे, जनतेला स्वीकारलेला आहे, ज्या नेत्याच्या मागं संवेदना आहेत, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या असतील, लाडक्या भावांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्य मतदारांच्या असतील, त्या माणसाला तुम्ही किती बदनाम करणार आहात, किती त्रास देणार आहात बोलून बोलून. पण त्यांचं एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून कौतुक करतो की कधीही टळमळले नाही, कधी त्यांनी त्यांचा बॅलन्स घालवला नाही. असा परिपक्व नेता देशामध्ये घडणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. विजय वडेट्टीवार म्हणतात की 2029च्या निवडणुकीमध्ये भाजपा एकनाथ शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांना राजकीय पटलावर बाद करतील, त्यांना संपवतील, कारण भाजपाची गरज संपली. आता कोणाला तरी काहीतरी बोललं तर पाहिजे. शेवटी त्यांना देखील माहिती आहे की 5 वर्ष आपल्याला नुसतं बोलायचंच आहे, कदाचित इकडे यायचं आहे, काय करत मला माहित नाही नक्की काय होणार आहे ते. परंतु माझं म्हणणं आहे की एवढं सगळं मताधिक्य आणि आमदार आल्यानंतर माझं विजय वडेट्टीवार साहेबांना देखील एक विनंती आहे की तुम्ही किती एखाद्या व्यक्तीला बोलणार आहात, किती एका व्यक्तीचा द्वेष करणार आहात. शेवटी जनतेनं दाखवून दिलं की एकनाथ शिंदे साहेब काय आहेत, देवेंद्रजी फडणवीस काय आहेत आणि अजितदादा काय आहेत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून, बरं तुम्ही सगळे ज्यावेळी शिंदे साहेबांना भेटता तेव्हा शिंदे साहेबांवर एवढी स्तुती तुम्हाला उधळता की फक्त आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये हे बोलावं लागतं हे तुम्ही सांगता.
मला असं वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण करू नये. 5 वर्ष तुम्हाला आता हेच करायचं, 5 वर्ष नाही, मला तर असं वाटतं की भविष्यात 25 वर्ष त्यांना हेच करायचं आहे. जर तिकडे असेल, त्याच्यामुळं जर तिकडे असेल हा तिकडे राहिलं तर नाही, इकडे आलं तर काय प्रश्नच नाही. तर तिकडे राहिलं तर हेच करायचं. त्याच्यामुळे माझी सगळ्याच नेते मंडळींना विनंती आहे, एखादा संवेदनशील सहनशील नेता सगळंच ऐकून घेतो, त्याच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊ नये याची मात्र दक्षता त्यांनी घ्यावी. प्रस्तावित रिफायनरी आहे ती गुजरात किंवा आंध्र प्रदेशला जे आहे ते करण्याचा निर्णय केंद्र घेते अशी चर्चा दाखवली आहे. आणि विरोधक सुद्धा एक पहिली गोष्ट असते, विरोधक म्हणजे कोण? मला लॉजिक कळत नाही. विरोधक आता जर रिफायनरी गेली असं तुमच्या म्हणणं, मला माहित नाही, तुम्ही सांगताय त्याच्यावर तुमचा आदर ठेवून बोलतो. विरोधक ही बातमी असेल, त्या बातमीनुसार ते म्हणणं खरं असेल असं जर तुमचं म्हणणं आहे, तर ते परत कसं काय टीका करू शकतात? रिफायनरी पहिली पाहिजे म्हणून कोणी सांगितली? त्यांनीच. परत रिफायनरी नको म्हणून कोणी सांगितली? त्यांनीच. त्यांचे पूर्वीचे माजी आमदार म्हणतात रिफायनरी आली तर बेरोजगारी मिळेल, त्यांचे माजी खासदार म्हणतात की रिफायनरी नको. हे सगळं जनतेला माहिती आहे. परंतु रिफायनरीच्या बाबतीत सरकार स्थापन झाल्यानंतर तिथल्या लोकांना जे हवं ते आम्ही नक्की करून देऊ. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 30,000 कोटीचे प्रकल्प आणण्यामध्ये मागच्या सरकारमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेलो आहोत. माझ्या मतदारसंघातली 450 एकर जागा ही VIT सेमीकंडक्टर प्रकल्पाला दिलेली आहे. त्याचं प्रकल्प 19,550 कोटीचा आणि 30,000 मुलामुलींना रोजगार तिथे मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरा 10,000 कोटीचा धीरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय, त्याला देखील आम्ही जागा दिलेली आहे. आणि 1,000 कोटीचा निबे डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय. असे जवळजवळ 31,000 कोटीचे प्रकल्प, कोकाकोलाचा 3,500 कोटीचा प्रकल्प, असे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचे प्रकल्प हे ऑलरेडी आलेले आहेत आणि त्याच्यातनं हजारो मुलामुलींना रोजगार मिळणार आहे. रिफायनरीच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे, हे खरं तर प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा माझी आपल्याला विनंती आहे की ज्यांनी पहिलं रिफायनरीचं पत्र दिलं की बारसूसारखी जागा असू शकत नाही 13,000 एकर, तिथं काडी देखील उगवत नाही, त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते, त्यांचा अजेंडा ज्यावेळी निघतो त्यावेळी त्या बारसूला ते विरोध करतात. त्याच्यामुळे राजकारणासाठी आपली भूमिका किती वेळा बदलावी हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे बारसूच्या बाबतीतला निर्णय हा सरकार स्थापन झाल्यानंतर योग्य तो आम्ही फडणवीसांचे शिंदे जे 3 वर्ष पुण्यात होते तरी देखील फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केलं आणि हे खरं यश जे आहे एवढ्या जागा मिळण्याचे फडणवीसांचंच आहे. आता या स्टेटमेंटकडे नेमकं कसं पाहता? कारण आपण पाहतोय की जवळीक साधण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे. मला असं वाटतं की आम्ही काही शालेय शिक्षणातनं आमदार झालेलो नाही. 5वी 9वी 10वीत आम्ही निवडणुका लढवल्याने आमदार झालो. हे कुठच्या तरी शिक्षकानं सांगायचं तो हुशार आहे आणि हा ढ आहे आणि वाद लावायचं. मला असं वाटतं की हे काही नाही. राजकारणामध्ये आमदार जे येतात ते 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजकारणामध्ये आमदार होतात. त्याच्यामुळे ते काय 12-13 वर्षाचे नसतात. हे जे काय आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे सरकार आलं, शिंदे साहेबांमुळे सरकार आलं नाही, हे ते शालेय जीवनातले खेळ आहे. तेव्हा मला असं वाटतं की आमची युती ही अभेद्य आहे आणि अभेद्य युती असल्यामुळं कुठेही असल्या शालेय जीवनातल्या खेळाला थारा आम्ही घेणार नाही. आणि मला देखील म्हणून मगाशी मी सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा किती तुम्ही द्वेष कराल ना, किती द्वेष कराल, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या माणसाला वाटेल त्या थराला जाऊन बोलायचं, तो देखील माणूस आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं की ते संयमी आहे, ते संवेदनशील आहे, पण त्यांचे शिवसैनिक आक्रमक होतील अशा पद्धतीची त्यांच्या बाबतीची वैयक्तिक मतं कोणी व्यक्त करू नये त्या मताचा नाही. ज्या शिवसेनेचे निर्णय दिल्लीतून होतात त्यांना बाळासाहेबांचं नाव घेता आलेलं नाही. अरे म्हणजे मागचं काही विसरतात काय सगळे लोक? आता काँग्रेसचा हायकमांड कुठे आहे? काँग्रेसचा हायकमांड दिल्लीमध्ये आहे. मगाशी ज्याचा मी उल्लेख केला, काँग्रेसच्या 2 नंबरच्या हायकमांड, 1 नंबरचा हायकमांड, 2 नंबरचा, असे 2 हायकमांड घेतले. 2 नंबरचं हायकमांड ज्यावेळी महाराष्ट्रातनं गेलं तरी स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांवर हीन दर्जाची त्यांनी टीका केली. त्या काँग्रेस बरोबर परत मांडीला मांडी लावून बसणं हा खरा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान आहे. त्याच्यामुळे ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांवर वाटेल त्या थराला जाऊन टीका केली, ज्यांनी उबाठाच्या पक्षप्रमुखांनी काँग्रेसवर एकेकाळ त्याच्यावर टीका केली, तर तुम्ही तुमचं आपापसातलं बघा ना.
मी मगाशी देखील सांगितले की नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शहा साहेब केंद्रामध्ये काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती चालते, एनडीए चालते. एनडीए मध्ये देखील आम्ही सामील आहोत. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन राजकीय आम्ही निर्णय घेतले, त्याच्यामध्ये पोटपोटी असण्याचं काही कारण नाही. पण या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की ज्या दिल्लीच्या हायकमांडनं स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टोकाची टीका केली त्याच्याबाबतली भूमिका पुढच्या 24 तासात जाहीर करावी. मराठी पूर्ण करूया का? संजय शिरसाट म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार नाहीत असं माझं म्हणणं आहे, असं त्यांनी सकाळी विधान केलेलं आहे. मी मगाशीच सांगितलं की या संदर्भामध्ये मला कसलंही वक्तव्य करायचं नाही. नेत्याला एकदा अधिकार दिल्यानंतर आमचा आग्रह आहे ना, मी आजही सांगतो की अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेबांची चर्चा करतील, जो काय निर्णय घेतील, पण आमचं सगळ्यांचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे साहेबच आहे आणि तेच करतील. एकनाथ शिंदेची भावनिक तोल आहे. तर एकनाथ शिंदेनी काल पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका जाहीर केली, तो मुख्यमंत्री पदावरचा दावा करून असं होतंय. त्याच्यामध्ये दावा सोडणं असं होतं असं मला वाटत नाही. त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलंय की मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना अधिकार दिलेले आहेत. त्या बैठकीची आपण वाट बघू. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बैठक आज किंवा उद्या होईल, त्या बैठकीची आपण वाट बघू. परंतु सरकार स्थापन व्हायला 34 दिवस लागणार नाही. देवीचं पावित्र्य असं आहे की सगळीच मंडळी जातात, मी पण जातो, सगळे जातात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या धार्मिक गोष्टीवर आपण चर्चा करावी असं मला वाटत नाही. रवींद्र चव्हाण साहेबांना तिथं जावं असं वाटलं, उद्या मला जावं असं वाटेल, मला शिर्डीला जावं असं वाटेल, मला तुळजाभवानीला जावं असं वाटेल. याचं टीकाटिप्पणी होणं योग्य नाही. पण ती पत्रकार परिषद घेऊ नये असं कोण वैभव नाही करणार कोण. पॅन कार्ड 2.0 आता तुमचं पॅन कार्ड होणार स्मार्ट. हो, बरोबर ऐकलत. सरकारनं आणलं पॅन 2.0 QR कोडसह नवीन पॅन कार्ड. सरकारने पॅन 2.0 प्रोजेक्ट सुरू केलं असून या अंतर्गत QR कोड असलेलं अत्याधुनिक पॅन कार्ड जारी करणार आहे. पॅन कार्ड QR कोडसह विनामूल्य अपग्रेड केलं जाईल. या पॅन कार्डमध्ये तुमची सर्व महत्त्वाची माहिती डिजिटल स्वरूपात म्हणजे QR कोडमध्ये साठवली जाईल. सरकारी संस्थांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी परमनंट अकाउंट नंबर हा कॉमन बिझनेस आयडेंटिफायर बनवणं हा या प्रोजेक्ट मागील प्रमुख हेतू असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पॅन कार्ड पडताळणी अधिक सोपी आणि जलद होईल. प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघात 4,10,000 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना एकूण 6,22,338 मते मिळाली. येथे CPIचे सत्यन मोकेरी 2,11,000 मते दुसऱ्या, तर भाजपच्या नव्या हरिसदार 1,09,000 मते तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आज प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ संसदेत घेतली. संसदेच्या पायऱ्यांवर प्रियांका गांधींना राहुल गांधींनी थांबवलं. खासदारकीची शपथविधीआधी राहुल गांधींनी केले प्रियांका गांधींचे फोटो सेशन. पाहूयात प्रियांका गांधी यांची शपथविधी. मैं प्रियंका गांधी वाड्रा, जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हूँ, सत्यनिष्ठा से प्रतिज्ञा करती हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी. मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगी. जय हिंद.
आमची पार्टी अलीकडच्या काही काळामध्ये न्यू जनरेशनचा विचार करत असते. हे आमच्या पार्टीचे एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही आज मला असे प्रश्न विचारत आहात, मी पहिल्यांदा निरुत्तर आहे. तुम्ही काहीही तयार करतात आणि त्याला कौशल्य लागतं. चंद्रकांत दादांनी लगावला मिश्किल टोला. आढावा घेऊयात पत्रकार परिषदेचा. चंद्रकांत पाटील. सकाळी 7 वाजता आळंदीमध्ये संजीवन समाधीच्या 729व्या संजीवन समाधी दिनाला जो गेलो तो डायरेक्ट इथे आलो. इतक्या बैठका मी करतोय. आता शेवटची बैठक करायला चाललोय श्रेयसला. त्यामुळे मला खरंच काही माहीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते काय करणार आहेत हे मी कसं सांगू शकेन. तर मी उत्तर देईन असे प्रश्न विचारले तर बरे. दादा, इतर सगळे मुंबई दिल्ली वाऱ्या करते, तुम्ही मात्र निश्चिंत आहात. माझं म्हणणं असं आहे की संघटनेला 10,000 डोळे आणि 20,000 कान असतात. ते डोळे टिपत असतात, ते कान ऐकत असतात. त्याच्यातून निर्णय जो होतो त्या निर्णय होण्यासाठी भेटीगाठी करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व करतायत श्रेष्ठी, त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. कधी ते म्हणतात की पुण्याहून कोथरूडला जाऊन लढ, कधी ते म्हणतात की तू राज्याचा अध्यक्ष हो. मी कशालाही नाही म्हटलं नाही. त्यामुळे मी माझी सगळी ॲक्टिव्हिटी 2 दिवस गेलो मुंबईत. खूप भेटीगाठी केल्या. देवेंजी, बावनकुळेजी, रावसाहेब दानवे खूप भेटीगाठी केल्या. पण त्या एकूण निवडणूक झाली, आनंद, विश्लेषण. मी आणि देवेंजी खूपच विश्लेषणाची मस्त बैठक झाली दोघांची. पण बाकी तुम्ही मला काय करणार आहात आणि मग ह्याला काय करणार आहात हा मी कधीच आपला अजेंडा असला पाहिजे असं मानत नाही. आश्चर्याचा धक्का देण्याची परंपरा भारतीय जनता पक्षाची कायम राहिलेली आहे. म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला नाही, मला अंदाज नाही. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग ते करते. त्या राज्याच्या तिकीटं घोषित करताना किमान 1/3 तिकीटं ही नव्यानं मिळावीत, पहिल्यांदा लढवण्याला मिळावीत हा प्रयत्न चालतो. कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे. हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही. आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे, ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याच्यात काही रोल नाही तो विचारण्याच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात. त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत की यांना जे ठरवायचं ते ठरवू दे, त्याची अंमलबजावणी आपण करू. कधीपर्यंत हे सगळं होईल असं वाटतं? काहीच म्हणून की तुम्ही आज मला असे प्रश्न विचारता. पहिल्यांदाच मी निरुत्तर आहे तुमच्यापुढे. मी तुम्हाला अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून पद्धती या महाराष्ट्राला सांगितली आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे. माननीय जगतजी म्हणजे जो जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष असतात, मोदीजींसहित मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो. म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादीसुद्धा तिथे फायनल होते. म्हणजे आम्ही खूप काम करतो. एका विधानसभेला 3 ऑप्शन्स काढतो, तिथे घेऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो. इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं. त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत, काय मंत्रिपद देणार आहेत, जुळणारा रिपीट करणार आहेत की घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज नाही. काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं. जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा रे, तुम्ही जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा EVM नसतो, आता EVM काढता, असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे, असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे. आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली, टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे होती. म्हणजे आमचं काम सोपं झालं. EVM हा काही विषय नाही आहे. काल कार्यकर्त्यांनी सारसबाग गणपतीची आरती केली, फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली आणि त्याच्या जोडीलाच कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागली. असं आहे की कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करत असतो, निर्णय सृष्टी करत असतात
त्या गणपतीच्या होमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा 132+5 137 भाजपचे झाल्यामुळे मान्य एकनाथजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बहुधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असले तरी सुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो. हे सोपं नाही, हे सोपं नव्हतं इतका मनाचा मोठेपणा दाखवून. तर मी आपलं कावळा बसाने फांदी मी त्यांना आवाहन केलं आणि त्यांनी दुपारी प्रेस कॉन्फरन्स दिली. मी श्रेय घेतो की मी त्यांना आवाहन केलं की मन मोठं कारण त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते. आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे याला आल्या, काही माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं. ती मिळते त्याचं काही गॅरंटी नसते, पण ती मिळेपर्यंत मिळेल 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 असं म्हणायचं असतं. एका क्षणाला नाही मिळाली तर नाही मिळाली यातही आनंद मानायचा असतो. काशीस जावे नित्य वदावे, काशीला जायचंय काशीला जायचंय काशीला जायचंय किंवा तिथे जायला मिळेल. कॅबिनेटची टीम दिल्लीतनं ठरेल की इथनं वन मॅन आर्मी असेल. मुख्यमंत्री देण्यावरती चर्चा आहे. काल विनोद तावडे सुद्धा अमित शहाची भेट घेतली. बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला तेव्हापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी, मग ती सूत्र या नावाने कशी मांडावी याचं या शक्य झालं तर बुकफेस्टमध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं, होतं ते नव्हतं कसं करायचं, एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं. म्हणजे परवा निकाला दिवशी एबीपी माझाने सुदैवाने सगळं सेव्हिंग त्यांच्याकडे असं माझ्याकडे असतं की ज्याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं ह्या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कोणत्या अर्थाने वस्तुस्थिती मांडली. मांडवाकडून खूप पाणी गेली, पुलाकडून खूप पाणी गेलं आहे. एक दिवस असा गेला नाही की यांनी मोदीजींना अमित शिवाय नाही दिल्या. मग विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजी विचारून उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकत. अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं सगळं म्हटलं. पण हे दाखवलं व्यवस्थित, ते तुम्हाला मानलं पाहिजे. पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना किंवा शिवसेनेला घ्यायला सकारात्मक. हां, तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम अप्रिशिएटिंग यू, यालाही कौशल्य लागतं बाबा. प्रदेशाध्यक्ष महिलेकडे जाऊ प्रदेशाध्यक्षपद हे महिलेकडे होतं ना. एक प्रश्न विचारू पहिला यांनी काय विचारलं होतं. प्रदेशाध्यक्ष मंत्रिपदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे, तुम्ही मात्र निश्चित दिसतंय, नेमकं काय? मी म्हटलं ना की नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसेल, इच्छा व्यक्त करायची असते. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, अनुशासन आम्हा पण आम्हाला अनुशासन तयार आहे की कोणी असं विचार की मुंबईत काय काम आहे, दिल्लीत काय काम आहे. आपलं गप मी सकाळपासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक घेतो, इतकं अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो. त्यामुळे जेव्हा निरोप येईल त्यावेळेला तुम्हाला सांगून जाईल. अशी पतंगबाजी केली जाते की दादाचं मंत्रिपद जाणार जाणार वगैरे वगैरे वगैरे. ज्याच्या नशिबात जे असतं ते होतं. असे जाऊ. हा, तुम्ही काय म्हणता? प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे येऊ शकते का महिलेकडे? प्रदेश अध्यक्ष म्हणून काहीच माहीत नाही म्हणजे, कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना. आमच्याकडे 4 महिने उशीर झाला, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली. ज्याला 2 राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती, महाराष्ट्र आणि झारखंड. आता सुरू झालं. आता सदस्यता होईल, मग बूथ अध्यक्ष होतील, मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील, मग मंडल अध्यक्ष होतील, मग राज्याध्यक्ष होईल. निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल. तर ह्या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे, महिला होणार आहे, नोन होणार आहे, अननोन होणार आहे. हे सगळंच काळाच्या ओघात ठरेल. पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप त्यांनी आरोप केला आहे की ईव्हीएम ऍक्टमध्ये इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आणि 15 ते 20% स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही. पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल. ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल, ते म्हणाल तर खोटं असेल लोक वेड्यात काढतील. आता आपण कधी म्हणू सीएम पदासाठी तुमचंही नाव चर्चेत झालं. सरप्राईज आता एकदा म्हणता की माझं मंत्रिपद जाणार. बघा म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं बघा. 2 मिनिटापूर्वी काय म्हणाले की तुमचं मंत्रिपद जाणार, 2 मिनिटांनी काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री होणार. तर काय ते एक तर ठरवा. महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असतात.
महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो. आता यावेळेला एकूण असं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो. रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो, जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो, आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो, पुरुष महिला सांभाळायला लागतो. आणि हे आमचे श्रेष्ठी त्याच्यात हुशार आहेत, ते करतील. हां, झालं, संपलं, चला. नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये स्वागत करते. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा. अजित पवारांनी केली दिल्लीत घोषणा. दादा, आता कसं वाटतं? गोडगोड वाटतं? बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं. एअर इंडियाच्या महिला पायलटची मुंबईत आत्महत्या. नॉनव्हेज खाल्ल्यामुळे बॉयफ्रेंडने केला छळ, त्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा कुटुंबियांचा आरोप. राज्यात आता थंडीची लाट पसरलेली दिसून येत आहे. फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शेअर बाजारात मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान. सेन्सेक्स 1190 अंकांनी कोसळला. निफ्टीतही 360 अंकांची घसरण पाहायला मिळाली.